श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, शुभ दिवस. आजचा हा संदेश प्रत्येक भक्तासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आज स्वामी समर्थ आपल्याला अशा एका चुकीबद्दल सांगणार आहेत जी चूक अनेक लोक नकळतपणे रोज करत असतात, आणि ही चूक हळूहळू मनाची शांतता, आत्मविश्वास आणि आयुष्यातील सकारात्मक ऊर्जा कमी करत जाते. मित्रांनो, ती चूक म्हणजे सतत नकारात्मक बोलणं आणि स्वतःलाच कमी समजणं. हो, अनेक लोक दिवसभर नकळत असे शब्द बोलतात की माझं काहीच चांगलं होत नाही आहे, माझं नशीबच खराब आहे, मी काहीच करू शकत नाही, माझ्या आयुष्यात फक्त दुःखच आहे. मित्रांनो, हे शब्द फक्त बोलणं नसतं, हे शब्द हळूहळू आपल्या मनावर परिणाम करत असतात. स्वामी समर्थ सांगतात, जसे विचार तसंच जीवन. जर मनात सतत भीती, दुःख आणि नकारात्मकता भरली तर आयुष्यातही तसंच वाटू लागतं. मित्रांनो, आज अनेक लोक बाहेरून हसतात पण आतून मात्र पूर्णपणे तुटलेले असतात. ते स्वतःची तुलना दुसऱ्यांशीच करतात, दुसऱ्यांचं सुख पाहून स्वतःला कमी समजतात, कमी लेखतात आणि मग हळूहळू आत्मविश्वास हरवून बसतात. पण स्वामी समर्थ सांगतात, प्रत्येक भक्ताचा मार्ग वेगळा असतो, म्हणून दुसऱ्यांचं जीवन पाहून स्वतःचं आयुष्य वाईट समजू नका. मित्रांनो, स्वामी भक्तांनो, आज सोशल मीडियावर लोक फक्त त्यांचं चांगलं आयुष्य दाखवतात, पण त्यांच्या आयुष्यातही दुःख असतं, संघर्ष असतो, अडचणी असतात. म्हणून स्वतःची तुलना कुणाशीही करू नका. स्वामींनी प्रत्येकाला वेगळं बनवलं आहे. मित्रांनो, नकारात्मक विचारांमुळे मन कमकुवत होतं आणि कमकुवत मन प्रत्येक छोट्या समस्येलाही मोठं समजू लागतं. म्हणूनच आजपासून स्वतःबद्दल वाईट बोलणं बंद करा आणि स्वतःबद्दल वाईट विचार करणं बंद करा. हो, परिस्थिती कठीण असू शकते, आयुष्यात दुःख असू शकतं, पण लक्षात ठेवा, वाईट काळ हा कायम राहत नाही. स्वामी समर्थ सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य फक्त ऐकण्यासाठी नाही तर विश्वास ठेवण्यासाठी आहे. मित्रांनो, कधी कधी आपण स्वतःलाच इतकं तोडतो की बाहेरच्या लोकांची गरजच पडत नाही. लोक काही बोलण्याआधीच आपण स्वतःला कमी समजू लागतो, कमी लेखतो. मी अपयशी आहे, मला काहीच जमणार नाही, मी काहीच करू शकणार नाही, असे विचार मनाला आतून संपवू लागतात. स्वामी भक्तांनो, स्वामी भक्ताने कधीच स्वतःला कमी समजू नये, कारण ज्याच्या डोक्यावर स्वामींचा हात असतो तो कधीच कमजोर नसतो, कमकुवत नसतो. आज जर तुम्ही संघर्ष करत असाल तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही हरले आहात. कधी कधी स्वामी मोठ्या यशासाठी भक्ताची परीक्षा घेत असतात. सोने जसं आगीत तपल्यावर अधिक चमकतं, तसंच भक्तही संकटामधून मजबूत बनतो. म्हणून मित्रांनो, आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, सकाळी उठल्यावर स्वतःबद्दल चांगलं बोला, आरशात बघा आणि म्हणा, मी मजबूत आहे, स्वामी माझ्यासोबत आहेत, माझं आयुष्य बदलणार आहे. हे शब्द तुमच्या मनाला ताकद देतील आणि पॉझिटिव्ह विचार निर्माण करतील. मित्रांनो, आज अनेक लोक सतत तक्रार करत राहतात की माझ्याकडे हे नाही, ते नाही, मी असा आहे, माझ्याकडे काहीच नाही. पण लक्षात ठेवा, ज्याच्याकडे कृतज्ञता असते त्याच्याकडे शांतता असते. स्वामी समर्थ सांगतात, जे आहे त्याबद्दल आभार माना, मग आयुष्यात आणखी चांगल्या गोष्टी मिळायला सुरुवात होईल. मित्रांनो, जर सतत नकारात्मक बोलत राहिलात तर मनात भीती वाढेल, पण जर श्रद्धा ठेवली तर अंधारातही आशेचा प्रकाश दिसेल. मित्रांनो, कधी कधी माणूस इतका निराश होतो की त्याला स्वतःचं अस्तित्वही ओझं वाटू लागतं. रात्री शांतपणे रडतो आणि कुणालाच सांगत नाही. पण लक्षात ठेवा, स्वामी तुमचं प्रत्येक अश्रू पाहत असतात. त्यांच्या भक्ताला स्वामी एकटे कधीच सोडत नाही. तुम्ही एकटे नाही आहात. आज जर आयुष्य कठीण वाटत असेल तर स्वतःवर राग करू नका, चिडचिड करू नका, स्वतःला अजिबात अपयशी ठरू नका आणि स्वतःला वेळ द्या. स्वामींवर निस्वार्थ प्रेम करा आणि स्वामींवर विश्वास ठेवा, कारण प्रत्येक काळ बदलतो, प्रत्येक
प्रत्येक वेळ बदलते, फक्त स्वतःमध्ये संयम ठेवायला हवा. मित्रांनो, आजपासून एक चूक कायमची बंद करा, स्वतःबद्दल वाईट बोलणं. आणि स्वामी हेच सांगतात, ही एकच चूक माणसाचं आयुष्य बर्बाद करून टाकते. कारण शब्दामध्ये खूप शक्ती असते आणि आपण जसा विचार करतो तसंच सर्व वास्तू आपल्याला तथास्तु म्हणत असते. म्हणूनच कधीही स्वतःबद्दल पॉझिटिव्हच विचार करावा. जसे शब्द तसंच मन बनतं. म्हणून आजपासून सकारात्मक बोलायला सुरुवात करा. मित्रांनो, स्वामी भक्तांनी नेहमी आशा ठेवावी, कारण आशा संपली की माणूस आतून पूर्णपणे हरतो. आणि ज्या दिवशी माणूस आतून हरतो त्या दिवशी बाहेरचं जग त्याला सहन होत नाही, सहज तोडू शकतं. म्हणून स्वतःला मजबूत बनवा. स्वामींचं नाव घ्या. ओम श्री स्वामी समर्थ हा जप मनाला शांतता करतो, शांती देतो. म्हणून सतत तो जप करत राहा. भीती कमी करते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. मित्रांनो, आज जर तुम्ही खूप दुःखात असाल तर हा संदेश तुमच्यासाठीच आहे असं समजा. कदाचित स्वामी तुम्हाला सांगत असतील, स्वतःला कमी समजू नको, कमी लेखू नको. तुझं आयुष्य अजूनही संपलेलं नाही. तुझ्यासाठीही चांगले दिवस येणार आहेत आणि ते मी स्वतः आणणार आहे. मित्रांनो, आज रात्री झोपण्यापूर्वी एकदा मनापासून म्हणा, स्वामी मला मजबूत बनवा. कदाचित आजपासूनच तुमच्या आयुष्यात चांगले बदल सुरू होतील आणि एक दिवस असा येईल जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, त्या कठीण काळात स्वामींनी माझी साथ दिली आणि माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे होते. जर तुम्हाला वाटत असेल की स्वामी समर्थ तुमच्यासोबत आहेत तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ आणि हा संदेश त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा ज्याने स्वतःवरचा विश्वास हरवला आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमचा हा एक व्हिडिओ शेअर केल्यामुळे कदाचित स्वामींचा हा संदेश त्याच्या आयुष्यात पुन्हा आशा निर्माण करेल. श्री स्वामी समर्थ असं टाईप करा आणि इथेच आपला व्हिडिओ संपूयात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर स्वामींची कृपा सदैव राहो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.